म्हणतात तुमच्या हातून आम्हाला चारायचे, चारतो, पण तुमच्या सगळ्यांच्या मुखात काला घालताना संकल्प करा. तो संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. मी आहे तुमच्याबरोबर. गावातल्या सगळे एकत्र जमलेले आहेत, सगळ्या पक्षाचे, सगळ्या याचे एकत्र, घरातले, प्रत्येक घरातली लोक इथं उपस्थित झालेले आहेत. संकल्प गावाच्या हिताचा करायचा. कुठला संकल्प करायचा? पाणी अडवा, पाणी जिरवा. सामाजिक संकल्प आहे. आणि हे जर आपण नाही आत्ता केलं तर येणाऱ्या भविष्य काळातल्या पिढीला, आपल्या नातवंडांना, आपल्या परतोंडांना आपण योग्य ते पाणी पुरवू शकणार नाही. म्हणून आज मी तिला निर्णय घ्यायचा, पाणी अडवा, पाणी जिरवा. कुणी कुणाच्या जिरवायच्या भानगडीत पडू नका, सगळ्यांची जिरणार आहे आता. हां, दुसरा संकल्प, पाणी अडवा, पाणी जिरवायच्या बरोबर झाडे लावा, झाडं जगवा. आणि अतिशय सगळ्यात महत्त्वाचा संकल्प की हे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. या पवित्र संविधानाचं रक्षण करण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 28 दिवस लिखन करून, त्यावेळेला मसुदा कमिटीचे अध्यक्ष होते ते, आणि त्यावेळेला आपल्याला संविधान दिलेलं आहे. त्या संविधानामध्ये संत विचाराचा आशयघन आहे. जगद्गुरु तुकोबारायांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी, तथागत गौतम बुद्धांना आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांना आदर्श समजून त्यांनी संविधान लिहिलेलं आहे. आणि भारताची व्यवस्था निकोप लोकशाही राबवण्यासाठी संविधान आपल्याला 1950 साली लागू झालेलं आहे. ते संविधान अलीकडच्या काळात पायदळी तुडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सावधान. जर आत्ता आपण बेसावध राहिलो तर येणाऱ्या पिढीला आपण गर्ततेत टाकतोय, याचं भान ठेवा, लक्षात ठेवा. आज मी तिला हा संकल्प करण्याची गरज आहे. मेरा भारत मेरा संविधान. काय घोषणा? मेरा भारत मेरा संविधान. मी म्हणतो मेरा भारत, तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं मेरा संविधान. मेरा भारत. बस एवढी जरी जागृती झाली तरी चिकार झालं. आमच्यासारख्या प्रबोधनकारांनी हे करणं गरजेचं आहे. समाजाला जागं केलं पाहिजे. महामानवांच्या संत विचारानं आपला हा देश चालला पाहिजे, लोकशाही राज्य चाललं पाहिजे. अलीकडच्या काळात आपण बघतोय, आपल्याला डोळ्यात देखत बघायला लागतोय, आणि आपण दुर्दैवानं ते पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा खून झालेला आहे. खोटा नाटा इतिहास आमच्या पोरांच्या गळी उतरवला जातोय, आणि खोटं नाटक पाठ्यपुस्तकातून सांगितलं जाते. फार मोठी शोकांतिका आहे. आत्ता जे आंदोलन चाललंय ना देशातलं विद्यार्थ्यांचं, जेनजी, हे योग्य आंदोलन आहे, लक्षात ठेवा. आणि हे योग्य आंदोलन यासाठी एकच मुद्दा सांगतो, नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याला 35,000 कोटी सरकारनं मंजूर केलेले आहेत. त्या बदल्यात 2,000 कोटी शाळेसाठी लागणारे 2,000 कोटी महाराष्ट्र सरकारकडे नाहीत. हे कुठं दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. कालचं स्टेटमेंट आहे न्यायमूर्तींचं की तुम्ही याच्या 0.1% पैसा शिक्षण विभागाकडे वळवा, आपली येणारी पिढी मजबूत होईल. आता हजारो शाळा बंद पडल्यात. 2,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे नाहीत, आणि त्याच महाराष्ट्र सरकारनं 35,000 कोटी रुपये आणि अनेक झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आपल्या माणसाच्या विरोधी आहे, सगळं लक्षात ठेवा. आणि ह्यासाठी आपण जागं झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकलं पाहिजे. नाहीतरी त्या कुंभमेळ्यात काय होणार आहे हो? काय तुम्हाला बघायला मिळेल? काय त्या कुंभमेळ्यामध्ये? तुकोबांनी सांगितलं, आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या बाटा झाली धनी. वारकरी संप्रदायाचा आणि कुंभमेळ्याचा कसलाही विरोधाभास संबंध आहे? काही संबंध नाही, दुरान्वयित सुद्धा संबंध नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की येणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारनं निर्माण केला पाहिजे, आणि यासाठी संविधान जगलं पाहिजे. आणि असे संकल्प करा. हे तुम्हाला मान्य आहेत असं ग्राह्य धरतो. सगळ्यांना आता प्रसाद मिळेल. सगळे गोपाळ जमले, महाराज आम्हाला प्रसाद मिळेल का? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं तुम्हालाही सगळ्यांना मिळेल, पण एकदा संतांचं भजन करा.